पाणी में झोल, बोल आमदार बोल. गौण खनिज उत्खननामध्ये आमदारांचीच माणसं आहेत असं तुम्ही म्हणताय, याचे काही पुरावे आहेत? सगळे साहेब माझ्याकडे, मी आज तुम्हाला देणार नाही. त्यांनी फक्त सांगावं RTI कार्यकर्ता कोण आहे, कोण ब्लॅकमेल करतो, कोण पॉकेट घेतो, त्याचं नाव डिक्लेअर करावं. तालुक्यातली सगळी नावं तुम्हाला त्यांच्या वाहनाचं तानाचे तांबे देईल. जुन्नर तालुक्यात अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे, याच्यावरती लक्ष नाहीये का साहेब? मिले सोर में तुम्हारा कसूर हमारा. तुम्ही लोकांनी थोडा मातीच्या बातम्या केल्या तर लगेच तुमचं दांडकं बंद करणार 48 तासात म्हणाले. अरे तुम्ही जरी दांडकं बंद केलं पण हा मोबाईल तर नाही ना बंद करू शकणार. ह्या मोबाईलच्या माध्यमातून लोक व्हिडिओ काढून पाठवणार ना सर्वसामान्य जनतेला. हा व्हिडिओ मोबाईल बंद करतील का? आमदार साहेब, अजून बरंच काही बोलायचं आहे. आता तर सुरुवात झाली आपली. आपला कलगीतुरा आता सुरू झाला आहे, तानाजी तांबे आणि सरस सोनवण्यांचा. वाणी साहेब, आता ती प्रत्येक 8-8 दिवसाला आपण प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि ह्या माध्यमातून जुन्नरच्या जनतेला आपण दाखवणार की कोण सही और कोण गलत, की कोण किती टक्केवारी कशात घेतोय. आलेल्या शासनाच्या निधीतून करोडो रुपयाचा झोल होतोय. हे सर्वसामान्य जनतेला ज्यावेळी निदर्शनास येईल त्यावेळी त्यांना जनतेला कळेल. अभी सब कुछ गोल है, इसमें हो गया है झोल. जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी जुन्नरला येण्याच्या अगोदर हे मुंबई येथे कार्यान्वित होते. त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई वाशी येथे होतं. वाशीमध्ये ते काय करायचे? फ्रूट मार्केटमध्ये दलाली. माझेही सासरे दलाल होते, मी त्यांच्या सानिध्यात होतो. शेतकऱ्याचा माल मार्केटला जायचा, 100 रुपयाची जर विक्री झाली असेल तर त्याची पट्टी 80 रुपयाची बनवायची. म्हणजे 100 रुपयातले 20 रुपये बाजूला ठेवायचे. 80 रुपयाच्या पट्टीमध्ये 60% कमिशन लावायचं आणि शेतकऱ्याला ती पट्टी द्यायची. म्हणजे 100 रुपयामध्ये 27 रुपये असे बाजूला करायचे. आजही तीच परिस्थिती जुन्नर तालुक्यात हे महाराज करत आहेत. त्यांनी परवा वक्तव्य केलं ओतूरमध्ये उद्घाटन करत असताना, मी 48 तासामध्ये मीडियाची दांडकी बंद करणार. मला त्यांना सूचित करायचं आहे, आमदार साहेब, ज्या दांडक्याच्या जीवावर आपण मागची विधानसभा जिंकून आलात, ह्याच दांडक्यांनी तुमचा विजयी केला आहे. तुमच्या सर्व बातम्या केल्यात, सर्वसामान्य जनतेपर्यंत तुमची बातमी पोचवली आणि त्याच दांडक्याच्या मुळावर आपण आता उठलात काय? RTIचे कार्यकर्ते घरी खायला नाही म्हणतात आणि सर्वसामान्य जनतेला सांगतात की हे लोक ब्लॅकमेल करतात. मी लोकप्रतिनिधींना आव्हान करतो आहे, आमदार साहेब, RTIचा कोण कार्यकर्ता आहे त्याचं नाव सांगा. तो कुणाला ब्लॅकमेल करतो आहे त्याचं कार्यक्षेत्र सांगा. कुणावर तरी शिंतोडे उडवू नका. जर तुमच्याकडे खरोखर पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवा. मीडियाच्या लोकांना म्हणताय सकाळी तुम्ही मातीची बातमी करता आणि संध्याकाळी पॉकेट घेता. कोणी घेतलं आहे व पॉकेट? कुठल्या मीडियावाल्याने पॉकेट घेतलं आहे? मातीचे, वाळूचे, मुरमाचे धंदे करणारे कोण आहेत हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे की याच्या मागे करता करवैता आका कोण आहे. ह्या आकाचा वरदहस्त कोणाला आहे? जुन्नर तालुक्याची जनता सुज्ञ आहे, त्यांना सांगायची गरज नाही. आमदार साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. बोलताना तारतम्य ठेवा, भान ठेवा. कुणावर शिंतोडे उडवताना विचार करा. आपण एक काचेच्या घरात राहताय, काचेच्या घरात राहून दगडी मारू नका. तो दगड तुम्हाला आज ना उद्या गुमरान करील. मग त्यावेळी तुम्हाला आठवण येईल आपण करतोय काय. फक्त बोलायचं. कर्तृत्व
झिरो. अरे शासनाने निधी दिलाय, आम्ही कर भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही पाणीपट्टी भरतोय, त्याच माध्यमातून शासनाला आमचे पैसे जमा होतात आणि तोच निधी येऊन त्याची डेव्हलपमेंट होते. आमदार साहेब, आपण नवीन काही करत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेला अधिकार, त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम जुन्नर तालुक्याचे आमदार करतात. पण आम्ही त्यांना घाबरणार नाही, त्यांच्या दमबाजीला घाबरणार नाही, त्यांच्या दादागिरीला घाबरणार नाही, त्यांच्या गुंडागर्दीला घाबरणार नाही. आमचा लढा आम्ही असाच शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत. आम्ही कुठे चुकलो असेल तर जरूर तुम्ही आम्हाला दाखवा की तुम्ही चुकीचं करताय. पण तुम्ही 100 वेळा चुकताय. आमचा माणूस एखाद्या वेळेस चुकला असेल, त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही आपटताय, मग तुम्ही 100 चुका करता, त्यावेळी काही नाही का? वाणी साहेब, शिवजयंती झाली, माहितीच्या अधिकारात मी माहिती प्राप्त केली. या माहितीमध्ये 5 कोटी रुपये खर्च झाले. शिवजयंतीला जुन्नर तालुक्यात 5 कोटी रुपये खर्च झाले. शासनाने ते पैसे अजून अदा केलेले नाहीत, पण खर्च दाखवला. त्यांनी एजन्स्या नेमल्या 27. ह्या 27 एजन्स्यांना ते काम दिलं. मग प्रत्यक्षात 5 लाख रुपये खर्च झालेत का? 5 लाख रुपयाचं त्यांनी संपूर्ण कार्यक्रम केला का? 5 कोटी रुपयांचे निधीचा वापर योग्य झाला का? झाला नाही. त्यांनी सांगावं मीडियासमोर, तुम्ही 5 कोटी रुपये खर्च केले, कुठे खर्च केले, कसे खर्च केले? शासनाची चाललेली लयलूट. माझ्याकडे एक नवीन विषय आला आहे वाणी साहेब, जुन्नरच्या स्टँडचा. कोल्हे साहेब, पाडेकर साहेब, 75 कोटीचं जुन्नरचं होणारं SD स्टँड, त्याची होणारी डेव्हलपमेंट, हे महाराज स्वतःच्याच माणसाला देण्याच्या याच्यात आहेत. म्हणजे ते स्वतःच त्याला पार्टनर होणार आहेत आणि ते सगळं कमर्शियल होणार आहे. स्टँड आतमध्ये राहणार आहेत आणि करोडो रुपयाचा झोल होणार आहे. याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याची जनता राहणार आहे. कुणी आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोलला पाहिजे. जर त्यांनी गळचिपी केली आणि आपला आवाज दाबला आणि आपण जर शांत राहिलो तर आपल्याला असंच शांत बसावं लागेल. आणि हे करोडो रुपये कमवून 29च्या इलेक्शनला मतामागे 5,000 10,000 रुपये वाटून परत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणार आणि आपण त्यांच्याकडे बघत बसणार. विषय क्रमांक 2. ह्या महाशयाने शिवसेनेत प्रवेश केला, म्हणतात नाही केला. अरे शिवरायांचा मावळा शिलेदार म्हणता, मग त्यांची शपथ घ्या, प्रवेश केला की नाही केला सांगा. पक्षांतर बंदी असताना विधान अध्यक्षांकडे कोर्टात केस चालू आहे. जर पक्ष प्रवेश केलाय तर तुमची आमदारकी जाणार. मग काय घाबरताय? टक्केवारीबद्दल जर बोलायला गेलं तर मी पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण दिलं आहे. मार्केटच्या दलालाचं 30 टक्केवारी आज जुन्नर तालुक्यात चाललेली आहे. एक छोटंसं उदाहरण देतो आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल जिल्हा परिषदच्या शाळेत टोटल शाळा 15 ते 20 कोटीचं प्रोव्हिजन आहे. कामही चालू झालीत. माझ्याही ओतूरच्या 2 शाळांची कामं झालीत, निकृष्ट दर्जाची कामं झालीत. मी पाहणी केली. 1-1 कोटीचं काम काढलं आहे. ठेकेदार एकच. म्हणजे त्यांना टक्केवारी घ्यायला वाणीसाहेब सोपं जातं. कोल्हे साहेब, पत्रे जुनेच, काम खाली केले नवीन, पण वर पत्रे जुनेच, नवीन पत्रे टाकले नाही. त्याची मी बातमी करणार आहे आपल्याच माध्यमातून. परवा ते काल ते म्हणाले मी स्ट्रोक देणारा आमदार. स्ट्रोकची व्याख्या तुम्हाला मराठीत माहीत असेल, दणका.
मग जुन्नर तालुक्यात सर्वांना माहिती आहे यांनी दणके कोणाकोणाला दिलेत, त्यावर मला काही बोलायचं नाही. ते बांबूवाले म्हणजे मीडियालाही बोललेत, दांडूवाले बोललेत. मग दांडूवाल्याला बोलताना त्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे होतं की सोशल मीडियाचं माध्यम हेच आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या घराघरात मोबाईलच्या माध्यमातून जाईल आणि सर्वांना त्याची माहिती मिळते. जर जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांनी मीडियाने ठरवला की शरददादा आमदारावरती बहिष्कार टाकायचा, तर यांच्या बातम्या कोण करणार, यांना प्रसिद्धीला कोण आणणार? करता करवता जुन्नर तालुक्याचे आपण आहात, मीडिया आहे. आणि मीडियाला तुम्ही म्हणता हप्तेखोर, 48 तासात तुमचं दांडकं बंद करणार, हा हिंमत तर करून दाखवा. वाणीसाहेब, आज जुन्नर तालुक्यात चाललेले बेकायदेशीर माती मुरुम उत्खनन, रॉयल्टी न भरता कोडेच्या धरणातून बेसुमार माती काढली. माती माफिया कोण आहेत? ह्या महाराजांचेच. माती काढत असताना हे महाराज परवा म्हणाले की माझे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत. जर तुमचे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत, एका कार्यकर्त्याकडे 2-2 डंपर, एक JCB, 1 कोटीची प्रॉपर्टी, एक डंपर जर मातीचा भरला आणि तो जर बाहेर विकला तर त्याचे येतात 20,000 रुपये. डंपर भरण्याला खर्च येतो 4,000 रुपये. त्याचे शिल्लक राहतात 16,000 रुपये. तो दिवसातनं 5 ट्रिप मारतो, 16-85,000 रुपये हा दिनदुबळा कार्यकर्ता दिवसाला कमवतो. आणि RTIचे कार्यकर्ते, त्यांना खायला अन्न नाही. आणि ही मीडियाची दांडकी बंद करणार आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी करोडोपती करणार, असे हे जुन्नर तालुक्याचे आमदार. तुम्ही म्हणालात मीडियाच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांनी जर तुमची गचुंडी धरली, तुम्हाला मारलं, तर तुमच्या पाठीशी कोण आहेत? अरे माझ्या पाठीशी हे माझे 2 वाघ आहेत. हे वाघ माझ्या पाठीशी आहेत. तानाजी तांबे घाबरत नाही. आजही त्यांना आव्हान करतोय, तुमच्यात हिंमत असेल तर पाठवा कार्यकर्ते, तानाजी तांब्याला हात लावून दाखवा, मी कुठे होते ते सांगा. नुसत्या पोकळ धमक्या देऊ नका. आळेच्या टावरमध्ये 3 कोटी खाल्ले म्हणून आम्ही बोललो. कुणी खाल्ले? सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे कोणाच्या घशात गेले हे विचारलं असता त्यांनी मला फोनवर, तुझी अवकात काय, तुझी लायकी काय, किती बोलतोय, हे चौकात. मग साहेब, वाणी साहेब, पाडेकर साहेब, कोल्हे साहेब, माझाही बॅलन्स घसरला. मी म्हटलं येतो, मी कुठेही चौकात सांगा, माझ्या तर हिंमत आहे. तुम्ही जर 3 कोटी खाल्ले नाही टावरचे, तर तुम्हाला मिरची झोंबली का झोंबली मिरची? त्यावर ते शांत झाले. वाणीसाहेब, बरंच काही बोलावं असं वाटतंय. केंद्र शासनाच्या माध्यमातून चाललेल्या निधीचा अपहार हा सुद्धा मी माहितीच्या अधिकारात काढला, त्यांच्या तक्रारी केल्यात. त्यासुद्धा त्यांचेच कार्यकर्ते. कुणाचे कार्यकर्ते आहेत? शरददादाचेच कार्यकर्ते. मग तानाजी तांब्याला बदनाम कसं करायचं, तानाजी तांब्याला टार्गेट कसं करायचं, RTIच्या माध्यमातून तानाजी तांब्याला घरी कसं बसवायचं, हा प्रयत्न चालला आहे आमदार शरददादा सोनवणे. पण हा 71 वर्षाचा शेरार मामा कोणाला घाबरणार नाही, लाचार नाही, कुणाचं पॉकेट घेत नाही. त्यांनी सांगावं कुणाचं पॉकेट घेतलंय, कुणाचा हप्ता घेतलाय, जाहीर करावं हिंमत असेल तर. मला 5 एकर जमीन आहे. त्या 5 एकर जमीनमध्ये माझं कुटुंब, मी, माझा मुलगा, माझी सून, आम्ही आमची उपजीविका करतो. आमदार साहेब, तुमची प्रॉपर्टी डिक्लेअर करा. मागच्या 5 वर्षाची तुमची प्रॉपर्टी काय होती आणि आत्ताची प्रॉपर्टी काय आहे ती सुद्धा आम्ही काढून ठेवली RTIच्या माध्यमातून.
कोण होत असं तू, काय झालं असं तू, आम्हाला बोलायला लावू नका, बरंच काही बोलायचं आहे अजून, ही आता तर सुरुवात आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्ही माझ्या शब्दाला, विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही असेच मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी सामाजिक कार्यकर्ता तानाजी तांबेची गरज लागेल, तुमच्या पाठीशी तानाजी तांबे सदैव 24 तास उभा राहील.